रोहा तालुक्यातील किल्ला येथील कालिदास हॉलमध्ये झालेल्या या सभेला रायगड जिल्ह्यासह विविध तालुक्यातील मंडप व्यावसायिक, डेकोरेटर्स, साऊंड सिस्टीम चालक, कॅटरर्स आणि संघटनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रमाच्या प्रारंभी महाराष्ट्र राज्य मंडप डेकोरेटर्स संघटनेचे अध्यक्ष सागरभाई चव्हाण यांनी दूरध्वनीद्वारे शुभेच्छा देत संघटनेच्या कार्याचे कौतुक केले। यावेळी व्यावसायिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मंडप व्यावसायिकांचा सन्मान चिन्ह देऊन गौरव करण्यात आला। तसेच ग्राहकांकडून ऑर्डर देऊन पैसे बुडवण्याच्या प्रकारांविरोधात ठाम भूमिका घेत व्यावसायिकांचे हित जपणाऱ्या आणि संघटनेच्या निर्णयांचे पालन करणाऱ्या सदस्यांचाही विशेष सत्कार करण्यात आला। सभेत संघटनेची आवश्यकता, व्यवसायातील वाढती स्पर्धा आणि सुरक्षिततेचे निकष यावर चर्चा करण्यात आली। वाढत्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर विमा संरक्षणाचे महत्त्व अधोरेखित करत तज्ज्ञांनी व्यवसायासाठी विमा कवच घेणे का आवश्यक आहे याबाबत उपस्थितांना मार्गदर्शन केले। दरम्यान बालविवाह प्रतिबंधासाठी शासनाच्या उपक्रमांचे स्वागत करत रायगड जिल्हाध्यक्ष कालिदास शेटे भिंगारे यांनी महत्त्वाचे आवाहन केले। विवाह समारंभाचे काम स्वीकारण्यापूर्वी वधूवरांचे वय सिद्ध करणारी कागदपत्रे तपासून घेणे आवश्यक असून योग्य कागदपत्रांशिवाय कोणतीही ऑर्डर स्वीकारू नये असं त्यांनी सांगितलं। बालविवाह रोखण्यासाठी सर्व मंडप व्यावसायिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे असंही आवाहन त्यांनी केलं। कार्यक्रमाच्या शेवटी संघटनेच्या भावी वाटचालीबाबत चर्चा करण्यात आली। रायगड जिल्ह्यातील मंडप, साऊंड आणि केटरिंग व्यावसायिकांनी एकजुटीने काम करून व्यवसाय अधिक सक्षम आणि संघटित करण्याचा निर्धार व्यक्त केला। काय करणार आहे आणि दुसरी गोष्ट थकबाकीसाठी जे काही उपक्रम आपल्या संघटनेमुळे होत आहेत ती लवकर रिकव्हरी व्हावी चांगलीच बाब आहे, पण कुठेतरी सगळ्यांना एक स्टँडर्ड पैसे मिळावे आणि फायनान्शियली सगळी लोक स्ट्रॉंग व्हावी याच्यासाठी संघटनेकडे काही उपक्रम आहे का आणि ते उपक्रम ॲक्च्युअलमध्ये ग्राउंड लेवलवर करतात त्याच्यासाठी आपण काय करणार आहोत। कारण का पैसा हा सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे। मटेरियलची कॉस्ट वाढत आहे, लेबरचे चार्जेस वाढत आहेत, लेबरची शिफ्टची पिरियड्स कमी होत आहेत, मार्जिन्स कमी होत आहे, कॉम्पिटिशन वाढत आहे। आपले संघटना ह्याच्यासाठी काय करणार आहे ते ह्याच्यावर थोडंसं क्लॅरिफाय केलं तर बरं होईल। करारपत्र टाईप हे बनवलेलं आहे। ह्यामध्ये कसं असेल, संघटनेचा लेटर हेड असेल, त्यावरती आपल्या व्यवसायाचं नाव, लोगो, मोबाईल नंबर, ईमेल, पत्ता इथे टाकायचा। ह्याची सॉफ्ट कॉपी सगळ्यांना दिली जाईल। ह्यापुढे ज्या ऑर्डर्स आपल्या बुकिंग होणार आहेत ते ह्या पेपरवरती बनवायचे। त्यामध्ये असं असेल ग्राहकाची माहिती, त्यामध्ये ग्राहकाचं नाव, मोबाईल नंबर, पत्ता, कार्यक्रमाची माहिती म्हणजे कार्यक्रम काय आहे, लग्न आहे, साखरपुडा आहे किंवा स्पोर्ट्स इव्हेंट आहे त्याविषयी माहिती, त्याच्यानंतर कार्यक्रमाचे ठिकाण आणि कार्यक्रमाची तारीख टाकायची। त्यानंतर आपण डेकोरेटर, कॅटर, साऊंडतर्फे देण्यात येणाऱ्या वस्तू व सर्व्हिसेस काय काय देणार आहेत ते इथं पेनाने लिहायचं। जर कम्प्युटर असेल तर कम्प्युटराईज प्रिंट द्यायची। ठरलेली कामाची रक्कम समजा 1 लाख रुपये होते तर 1 लाख रुपये आपण इथे मेन्शन करायची आणि बुकिंग वेळी आपण 50% अमाऊंट घ्यायची, जेणेकरून तुमचा जो प्रश्न आहे दुसऱ्या दिवशी दुसरा जाऊन घेईल तर ॲडव्हान्स घ्या तुम्ही, प्रश्नच नाही येणार की दुसरा डेकोरेटर तिथे जाईल। त्याच्यानंतर उर्वरित रक्कम इथे लिहायची। इन्शुरन्स कितीतरी जणांचं असं म्हणणं असतं की काय इन्शुरन्स काढून फायदा आहे, पण ज्यांना त्याचा फायदा कळला ते बरोबर रेग्युलर काढतात। आपली ते एक घटना घडली होती 2 वर्षापूर्वी। एक कंपनी स्फोट झाला होता, त्याच्या कंपनीत ती माणसं 8 जण मृत पावली, 8 माणसं मृत पावली। त्यातला एका माणसाचं वय अंदाजे 59 असेल। इन्शुरन्स कंपनीने त्याच्या पत्नीला 15 लाख रुपये नुकसान भरपाई दिली। त्याचा मुलगा इंजिनिअरिंगला होता, 2nd इयरला, त्याची कॉलेजची फी दिली, 2nd इयर प्लस 3rd इयर पण। याचा अर्थ असा की मुलगा पुढे नोकरी लागेपर्यंत त्याच्या घरच्यांना कसला त्रास नाही, त्यांच्या पत्नीला कोणासमोर हात पसरायला नव्हते। आपल्यासोबत जी कोण 8, 10 माणसं, 20 माणसं असतील त्यांना पण आपण कव्हर करायचं आहे। याला कारण असं उद्या काही घडू नये, पण काही घडलंच तर आपल्याला त्याचा जास्ती त्रास नको। आज कितीतरी जण असे आहेत की त्यांच्या पॉलिसीज नाही आहेत, उद्या काही घडलं। आज रायगड जिल्ह्याच्या वतीने आपण जिल्हा मंडप डेकोरेशन आणि सभा विविध कार्यक्रमाचा आपण सर्व लग्नकार्य संपल्यानंतर आपण स्वतःच्या एक अस्तित्व होतं की स्वतःचं अस्तित्व टिकवण्यासाठी आपण एक मंडप डेकोरेशनची सभा घेतलेली आहे। नेमकं तुम्ही सभेचं उद्दिष्ट काय लोकांना याचं प्रबोधन करायचं? मी प्रीतम शिवधनकर आज रायगड जिल्ह्याचा सचिव म्हणून आपल्यासमोर सांगतो की
वर्षभर आमची लोक जे मंडपाचं काम करत असतात, त्यानंतर आता थोडासा कामातून रिलॅक्स भेटलेला आहे. त्यामुळे आम्ही सर्व संघटनेचे जे पदाधिकारी आहेत, जे तालुक्याचे अध्यक्ष आहेत, ते सगळेजण एकत्र येऊन यामध्ये दर वर्षासाठी नवीन नियमावली किंवा जे काही समस्या असतात वर्षातल्या त्याचा सोडवण्याचा प्रयत्न करतो. आताही याच वर्षात भेडसावणारी एक समस्या अशी आहे की 18 वर्ष खालील मुली जे लग्न होतात त्याच्याबद्दल आमच्या एका व्यावसायिकावरती केस झाली. तर याच्यावरती सोल्युशन काय काढायचं, तर आपण सुद्धा याचा आधार कार्ड घेतला पाहिजे त्यांचा किंवा लिव्हिंग सर्टिफिकेट घेतला पाहिजे. आपलीसुद्धा त्याची बांधिलकी आहे. त्याच्या माध्यमातून तुम्ही मंडप डेकोरेशनला या व्यावसायिकांना आणि जनतेला काय आवाहन करा की आम्ही कमी वयात लग्न केलं जातं, त्याच्यामध्ये डेकोरेशनमध्ये गुन्हा दाखल होतो. याकडे कसं वाटतं की डेकोरेशनची काय काळजी घेतली पाहिजे? बरोबर आहे की आपलीसुद्धा त्याबद्दल त्यांच्या आईवडिलांच्या बरोबरीने आपलीसुद्धा बांधिलकी आहे की कायद्याच्या चाकोरीत की आपण सुद्धा त्यांना अशी आवाहन करू शकतो की त्यांनी त्यांचा लिव्हिंग सर्टिफिकेट घ्यावा. जेणेकरून ते नसेल तर त्यांचा कमीत कमी ॲफिडेविट तरी घ्यावा की ते 18 वर्षाचे किंवा 21 वर्षाचे पूर्ण आहेत. कारण असं जर नसेल तर आपण पण कायद्याने त्याच्यात अडकू शकतो. म्हणून ही आपण काळजी घ्यावी. त्याचप्रमाणे आपल्याकडे बरेचसे वस्तू असे की काम करत असताना एखादा माणूस चुकी करतो कामगार, याला कसं आपण सिच्युएशन कधी काय प्रिकॉशन घ्या. बरोबर आहे. आपण जे काम करत असतो आज बिनधास्तपणे काम करत असतो, पण हे काम करत असताना ह्या कायद्याच्या चाकोरीतनं करताना त्याच्यात आपल्याला काहीतरी सेफ्टी बेल्ट असतील किंवा काय सूचना केलेल्या असतात, तर त्याच्याप्रमाणे आपण काम केलं पाहिजे. आणि आपले जे कामगार आहेत ह्या कामगारांचा इन्शुरन्स आपण काढला पाहिजे. किती उंचीवरती काम करतात काय, जेणेकरून आपल्या व्यवसायाचं नुकसान होणार नाही. या दृष्टिकोनातून आपल्या ह्या समस्त सर्व जे काही व्यावसायिक आहेत ह्यांना भरपूरसा लाभ होईल आणि हा संदेश इतर लोकांपर्यंत पोहोचेल. व्हिडिओ रिपोर्टर धम्मशील सावंत, KTV न्यूज, रायगड. आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता. दूरध्वनी क्रमांक 9833235011. त्याचप्रमाणे अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या KTV न्यूजच्या ईमेल आयडीवर देखील संपर्क करता येईल.